नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आहे 3 फेब्रुवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत ऑस्ट्रेलियन ओपन 2026 चे विजेते कोण आहेत? भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य हे कोणते आहे? तसेच चिप्स टू स्टार्टअप हा कार्यक्रम चर्चेमध्ये नेमका का आहे? याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. सागर मैत्री ही संयुक्त वैज्ञानिक मोहीम कोणत्या संस्थांद्वारे राबवली जाते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारतीय नौदल व DRDO. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 3 फेब्रुवारी. 3 फेब्रुवारी 1925 पहिली इलेक्ट्रिक ट्रेन ही आजच्या दिवशी धावलेली होती. याचा मार्ग होता व्हीटी ते कुर्ला. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इतिहासामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत, की पहिली रेल्वे ही कोणत्या मार्गावरून कोणत्या मार्गावर धावलेली आहे आणि ही कधी सुरुवात झालेली होती. त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. 3 फेब्रुवारी 1974 बॉम्बे हाय येथील पहिली तेलविहीर ही आजच्या दिवशी खोदलेली होती. तेलविहिरीचे नाव होते सागर सम्राट. 3 फेब्रुवारी 1834 उमाजी नाईक यांचा आज हौतात्म्य दिन. 3 फेब्रुवारी 1924 नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे 28वे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. तसेच 3 फेब्रुवारी 1969 तामिळनाडूचे मुख्यमंत्री CN अण्णादुरई यांचे देखील आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे समजून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 चा पुरुष विजेता कोण आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नोवाक जोकोविच, पर्याय क्रमांक 2 दानिल मेदवेदेव, पर्याय क्रमांक 3 यानिक सिन्नर आणि पर्याय क्रमांक 4 कार्लोस अल्काराज. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कार्लोस अल्काराज. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 ही स्पर्धा नुकतीच पार पडलेली आहे. यातील महिला विजेते आहेत एलिना रायबाकिना, ही कझाकिस्तान येथील खेळाडू आहे. तर उपविजेती होती आर्याना साबलेंका, जी बेलारुस या देशाची आहे. पुरुष विजेता ठरलेला आहे कार्लोस अल्काराज, जो स्पेन या देशाचा आहे. तर उपविजेता ठरलेला आहे नोवाक जोकोविच, जो सर्बिया या देशाचा आहे. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून अल्काराजने करिअर ग्रँड स्लॅम म्हणजेच 4ही प्रमुख ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणे असेही पूर्ण केलेले आहे. आणि असा पराक्रम करणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू देखील ठरलेला आहे. आता एकंदरीतच ग्रँड स्लॅम स्पर्धा याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. ग्रँड स्लॅम स्पर्धा या 4 असतात. त्यातील हार्ड कोर्टवर खेळली जाते ऑस्ट्रेलियन ओपन. तसेच US ओपन ही देखील हार्ड कोर्टवर खेळली जाते. त्यानंतर ग्रास कोर्टवर खेळली जाणारी विम्बल्डन स्पर्धा आणि क्ले कोर्टवर खेळली जाणारी फ्रेंच ओपन स्पर्धा. आता 4 ग्रँड स्लॅम ज्या स्पर्धा असतात आणि त्यांचा कालावधी हा आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने माहिती असणं आवश्यक आहे. त्यातील जानेवारी महिन्यामध्ये ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा पार पडते. तिची स्थापना 1905 साली ही स्पर्धा सुरू झालेली होती. तसेच 1891 मध्ये फ्रेंच ओपन या स्पर्धेची सुरुवात झाली होती. ही स्पर्धा मे ते जून या कालावधीमध्ये पार पडते. तसेच जी सर्वात जुनी ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणून ओळखली जाते त्यातील आहे विम्बल्डन, जी जून ते जुलै या कालावधीमध्ये पार पडते. तसेच 1881 मध्ये सुरू झालेली US ओपन ही स्पर्धा ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पूर्ण होते. आता मुळात ग्रँड स्लॅम म्हणजे काय, तर एका कॅलेंडर वर्षात 4ही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणे म्हणजेच ग्रँड स्लॅम जिंकणे असे म्हटले जाते. तसेच गोल्डन ग्रँड स्लॅम म्हणजे काय, तर एका वर्षामध्ये 4ही ग्रँड स्लॅम स्पर्धा आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक हे सर्व जिंकणे म्हणजेच गोल्डन ग्रँड स्लॅम होय. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते ग्रँड स्लॅम पद्धतीचे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न. भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य हे कोणते आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पेरियार, पर्याय क्रमांक 2 अरालम, पर्याय क्रमांक 3 भद्रा आणि पर्याय क्रमांक 4 सायलेंट व्हॅली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अरालम. तर अरालम वन्यजीव अभयारण्य आता हे सध्या चर्चेमध्ये आहे, कारण केरळमधील व भारतामधील पहिले फुलपाखरू अभयारण्य म्हणून आता हे घोषित झालेले आहे. हे केरळमधील एकमेव वन्यजीव अभयारण्य आहे जिथे सर्वाधिक प्रमाणामध्ये फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात. केरळच्या कन्नूर जिल्ह्यामध्ये पश्चिम घाटाच्या उतारावर हे अरालम वन्यजीव अभयारण्य स्थित आहे. येथे फुलपाखरांच्या सुमारे 250हून अधिक प्रजातींची नोंद आहे. यातील स्थलांतर कसे होते, तर दरवर्षी मान्सून पूर्व आणि मान्सून नंतरच्या काळामध्ये येथे मोठ्या प्रमाणात फुलपाखरांचे स्थलांतर पाहायला मिळते, जे पर्यटकांसाठी एक मोठे आकर्षण असते. फुलपाखरांव्यतिरिक्त हे अभयारण्य मलबार धनेश, हत्ती, सांबर आणि विविध प्रकारच्या वनस्पतींसाठी देखील प्रसिद्ध आहे.
पुढचा प्रश्न, कॅव्हलियर डेल ऑर्डिन डॅला स्टेला डी इटालिया हा सन्मान कोणाला देण्यात आला? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 रतन टाटा, पर्याय क्रमांक 2 श्रीनिवास डेम्पो, पर्याय क्रमांक 3 गौतम अदानी आणि पर्याय क्रमांक 4 मुकेश अंबानी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 श्रीनिवास डेम्पो. तर श्रीनिवास डेम्पो यांना इटलीच्या एका सन्मानाने सन्मानित करण्यात आलेले आहे. जानेवारी 2026 मध्ये इटलीच्या प्रजासत्ताकाच्या अध्यक्षांनी श्रीनिवास डेम्पो यांना कॅव्हलियर डेल ऑर्डिन डॅला स्टेला डी इटालिया हा प्रतिष्ठित नागरी सन्मान प्रदान केलेला आहे. सन्मान स्वरूप काय होतं? तर हा इटलीचा एक उच्च नागरी सन्मान असून तो द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. श्रीनिवास डेम्पो यांनी भारत आणि इटली, विशेषतः गोवा आणि इटली यांच्यातील व्यावसायिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल या पुरस्काराद्वारे घेण्यात आलेली आहे. श्रीनिवास डेम्पो हे डेम्पो समूहाचे अध्यक्ष असून गोव्यातील एक नामवंत उद्योजक ते आहेत. पुढचा प्रश्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 देशातील पहिली लॉ युनिव्हर्सिटी, पर्याय क्रमांक 2 सर्वोच्च न्यायालयीन प्रशिक्षण केंद्र, पर्याय क्रमांक 3 देशातील पहिली वकील प्रशिक्षण अकादमी आणि पर्याय क्रमांक 4 पोलीस प्रशिक्षण अकादमी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 देशातील पहिली वकील प्रशिक्षण अकादमी. तर आता देशातील पहिली वकील प्रशिक्षण अकादमी नुकतीच आता ओपन झालेली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर तळोजा या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेले आहे. वकिलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमी सुरू करण्याचा हा देशातील पहिलाच निर्णय आहे. याचं उद्घाटन माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते झालं. याचे अध्यक्ष होते मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्यायमूर्ती चंद्रशेखर. राज्य शासनाचे याला आर्थिक पाठबळ देखील मिळालेले होते. अकादमीसाठी 10 कोटी अनुदान तसेच आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर निधी वितरित होणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, देशातील पहिली वकील प्रशिक्षण अकादमी महाराष्ट्रातील तळोजा या ठिकाणी आता ओपन झालेली आहे. पुढचा प्रश्न, चिप्स टू स्टार्टअप हा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला होता? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, पर्याय क्रमांक 2 इलेक्ट्रॉनिक्स व IT मंत्रालय, पर्याय क्रमांक 3 उद्योग मंत्रालय आणि पर्याय क्रमांक 4 शिक्षण मंत्रालय. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इलेक्ट्रॉनिक्स व IT मंत्रालय. आता चिप्स टू स्टार्टअप ही जी काही योजना आहे किंवा हा जो कार्यक्रम आहे हा सध्या चर्चेमध्ये आहे. याचं कारण काय? कारण आता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती मंत्रालयाने 2022 मध्ये ही योजना सुरुवात केलेली होती. ज्याचा उद्देश होता भारत सेमीकंडक्टर डिझाईनमध्ये आत्मनिर्भर बनवणे आणि या क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळ तयार करणे. आता गव्हर्नमेंटने या योजनेचं जे काही फल आहे हे आता नुकतंच सांगितलेलं आहे. म्हणजे या संपूर्ण योजनेचं जे काही यश होतं आणि किती जणांना यामुळे रोजगार मिळाला, सेमीकंडक्टरमध्ये आपण कशी प्रगती केलेली आहे, हे नुकतेच आता PIBद्वारे समोर आलेले आहे. आता त्यामुळेच आपल्याला ही योजना माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण याची काही प्रमुख उद्दिष्टे आता पाहणार आहोत. त्यातील पहिलं आहे मनुष्यबळ विकास. पुढील 5 वर्षांमध्ये 85,000 उद्योगासाठी तयार सेमीकंडक्टर डिझाइन व्यावसायिकांची निर्मिती करणे. दुसरे आहे नाविन्य आणि स्टार्टअप्स. चिप डिझाईनमध्ये स्टार्टअपला प्रोत्साहन देणे, नवीन IP तयार करणे आणि तंत्रज्ञान हस्तांतरण सक्षम करणे. तसेच शैक्षणिक संस्था आणि R&D केंद्रांना चिप डिझाईनसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे. सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये भारताला जागतिक स्तरावर एक प्रमुख केंद्र बनवणे. तसेच हा कार्यक्रम CDACच्या मदतीने राबवला जात असून यामध्ये मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था आणि स्टार्टअपचा सहभाग आहे. त्यामुळे लक्षात घ्या, चिप टू स्टार्टअप्स योजना ही 2022 मध्ये सुरू झालेली होती. यांनी ही इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गतचा हा महत्त्वाचा कार्यक्रम होता आणि सध्या हा चर्चेमध्ये देखील आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये पुरुष उपविजेता कोण ठरलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 राफेल नदाल, पर्याय क्रमांक 2 नोवाक जोकोविच, पर्याय क्रमांक 3 अलेक्झांडर झ्वेरेव आणि पर्याय क्रमांक 4 स्टेफानेस सिट्सिपास. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपले MPSC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.